आपण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामधील मानवतावादी प्रश्न हे प्रकरण पाहू राहिलेलो आहे. यातील आपण गरिबी आणि विकास हा घटक पाहू राहिलेलो आहे. तर गरिबी म्हणजे काय? गरिबी म्हणजे की अशी व्यक्ती की तिला मूलभूत गरजा पूर्ण करणे अशक्य असते, त्या व्यक्तीला गरीब असं म्हटलं जातं. आपण या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या त्या व्यक्तीची पात्रता नसते की ती व्यक्ती आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकेल. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. आणि आज प्रत्येक राज्याला गरिबी ही समस्या नष्ट करण्यासाठी त्यासाठी कोणती भूमिका बजावावी लागते हे पाहिलेलं आहे. राज्यामार्फत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पावले उचललेली आहेत. मग यामध्ये आपण पाहतो की दारिद्र्य रेषेखालील जी लोक आहेत किंवा ज्यांचे उत्पन्न हे कमी आहेत अशा लोकांना सरकारमार्फत मोफत व स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर ग्रामीण भाग, शहरी भागामध्ये सरकारी रुग्णालय आहेत की त्यामध्ये त्यांच्या आरोग्यविषयक सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या जाते. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आहेत की त्यामार्फत की मोठमोठे ऑपरेशनचा खर्च जो परवडत नाही तो सरकार त्यांचा खर्च करते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी औद्योगिक क्षेत्राची उभारणी केली जाते की त्या आधारे की तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होऊन रोजगाराच्या आधारे त्यांची आर्थिक मिळकत वाढ होईल. हे सरकारमार्फत सुद्धा असे प्रयत्न चालू आहेत. तर यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटना ही संघटना गरिबी या संकल्पनेकडे कशा पद्धतीने पाहते हे आपण पाहू. गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो. म्हणजे फक्त मानवी जीवनातील मिळकतीचा म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि उत्पादक साधनांचा अभाव, या दोन गोष्टींच्या पलीकडे की कुपोषण, उपासमार, दारिद्र्य, रोगराई, त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या भेदभाव, जातीभेद असणे, लिंगभेद असणे किंवा इतर प्रकारचे भेदभाव असणे, त्याचबरोबर मूलभूत सेवांची कमतरता असणे आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे, हे सुद्धा गरिबीचीच लक्षणं असलेली असं संयुक्त राष्ट्र संघटना पाहते. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने 2007 साली एक ठराव मंजूर केला. संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलन दुसऱ्या दशकाची घोषणा तिने 2008 ते 2017 या ठरावानुसार केली आहे. दारिद्र्य निर्मूलन हे जगासमोर एक मोठं आव्हान आहे आणि शाश्वत विकास घडवून आणणे विशेषतः विकसनशील राष्ट्रांना खूप गरजेचे आहे. पहिल्या संयुक्त राष्ट्रांच्या दारिद्र्य निर्मूलनाचा 1997 ते 2006 परिणामस्वरूपी राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न आहे. म्हणजे गरिबी दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा दोन दशक म्हणजे 1997 ते 2006 आणि 2007 ते 2017 अशा कालावधीमध्ये गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येते. हे झालं आंतरराष्ट्रीय स्तरावर. आता आपण भारतातील गरिबी आणि विकास यांचा संबंध पाहणार आहोत. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला होता तेव्हा भारतासमोर अनेक आव्हाने होती. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, कृषीविषयक अशा अनेक समस्या होत्या की ती समस्या सोडवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचललेली सुद्धा आहेत. भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले आहेत. याचा अर्थ
राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे राष्ट्रीय धोरण नेहमी भारताचे असे राहिलेले आहेत की देशाचे राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजे परकीय नियंत्रणापासून मुक्त, म्हणजे परकीय वर्चस्व नाही, परंतु आर्थिकदृष्ट्या सुद्धा जगातील इतर राष्ट्रांचं वर्चस्व भारताने कधीही स्वीकारलेलं नाही. भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पैलू राहिले आहेत. पहिला पैलू अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीवर भारतातील बहुतांश लोकांचं जीवन निगडीत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला सर्वात आधी सरकारने प्राधान्य दिलेले आहे. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरणामुळे रोजगारांची निर्मिती होते आणि उत्पादकता वाढते. लघु उद्योगापेक्षा मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला. म्हणजे की भारताने ज्या पंचवार्षिक योजना आहेत, या पंचवार्षिक योजनांमध्ये औद्योगिकीकरणाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. ठिकाणी मोठमोठे औद्योगिक क्षेत्र उभारले. जसं आपण पाहतो MIDC सारख्या भागाची उभारणी करून त्यामध्ये अनेक कारखाने, अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि त्या आधारे त्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना रोजगार सहज उपलब्ध होईल याकडे लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणातील उद्योगांवर तसेच उत्पादनावर भर देण्यात आला. त्यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार सहज उपलब्ध होणार होता. पंडित नेहरूंच्या काळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला महत्त्व देण्यात आले. जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. म्हणजे भारताच्या विकासातील पहिला पैलू अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरणाला या ठिकाणी महत्त्व दिलेले आहे. दुसरं आत्मनिर्भरता. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला होता. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने, उद्योग विकसित करण्यावर भर दिला होता. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये वापरण्यात आली. म्हणजे आत्मनिर्भरता. आपण दुसऱ्या देशामधून आपल्या देशात ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी मागवतो, म्हणजे आयात करतो. म्हणजे यासाठी भारताला त्या गोष्टीवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो. मग त्या गोष्टीचं उत्पादन भारतातच झालं पाहिजे. आपण आत्मनिर्भर, आपण स्वतःच्या वस्तूंची निर्मिती केली पाहिजे. ह्या उद्देशाने म्हणजे आत्मनिर्भरता ह्या उद्देशाने त्यांनी अनेक उद्योगांना, लघु उद्योगांना सुद्धा चालना दिलेली आहे. तिसरी सामाजिक समता आणि सामाजिक न्याय म्हणजे समाजवादी पद्धती. भारताच्या विकासाचा तिसरा पैलू म्हणजे समाजवादी पद्धती. जे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, समाजामध्ये समता हे तत्त्व रुजवणे. कारण भारतीय समाज हा विविधतेने नटलेला आहे. धर्म, वंश, जात, लिंग, प्रादेशिकता, भाषा
यामध्ये विविधता आहेत. ह्या विविधतेत एकात्मता साधण्यासाठी समता हे तत्व म्हणजे आपण सर्व समान आहोत. व्यक्तीमध्ये कुठल्याही स्वरूपाचा भेदभाव केला जाणार नाही याकडे लक्ष दिलेले आहे. भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशन निर्मिती करण्यात आली व नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार केल्या. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. म्हणजे या ठिकाणी देश भांडवलशाहीकडे झुकणार नाही याची काळजी घेतली. या ठिकाणी सार्वजनिक उद्योग क्षेत्राला सुद्धा यामध्ये वाव देण्यात आला. यामध्ये सहकार क्षेत्र असतील किंवा सरकारी उद्योग असतील किंवा इतर काही की त्या ठिकाणी कोणत्या एका व्यक्तीचा मालकी हक्क राहणार नाही. जसे सार्वजनिक उद्योग ना त्यांनी भर दिलेले आहेत. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले. भारतातील समाजवादी संकल्पना कल्याणकारी राज्य या संकल्पनेला प्रोत्साहन देते. तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनाचा भारताने दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी समाजवादी अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारलेला आहे. 1960 ते 70च्या दशकात काही बदल घडून आले. 60च्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित केले. या काळात भारतात हरित क्रांती झाली. आता हरित क्रांती म्हणजे काय की हरित क्रांती जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार ही क्रांती 1960च्या दशकात आली. तिचे उद्दिष्ट कृषी उत्पन्नात वाढ करून भारताला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण म्हणजे आत्मनिर्भरता, भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणणे. म्हणजे आज आपण अरब राष्ट्रांकडून जे तेल खरेदी करतो ते ह्याच तत्वानुसार तेलाच्या बदल्यात अन्नधान्य म्हणजे आपण त्यांना अन्नधान्य त्यांना पुरवतो, त्या बदल्यात ते आपल्याला तेल देतात. 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते. दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते. भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज घटनादुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेतील विकेंद्रीकरण झाले व ते देखील फार यशस्वी झाले नाही. भारताला या आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणे भाग पडले. म्हणजे 1980चे जे दशक होतं ते 1980च्या दशकामध्ये भारताची आर्थिक परिस्थिती म्हणजे भारताला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. म्हणजे समाजवादी धोरण स्वीकारले सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा, परंतु त्या ठिकाणी उद्योगाची काही प्रगती होऊ शकली नाही. त्यामुळे रोजगार निर्माण मोठ्या प्रमाणावर झाला नाही आणि पंचायत राज घटनादुरुस्तीमुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होत गेले आणि त्यामुळे भारताला आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि ती अडचण दूर करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घ्यावे लागलेले आहे. भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील संबंध समजून घेतला आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या दृष्टीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिलेले. म्हणजे भारतातील नागरिकांची आर्थिक वाढ करून त्यांचा विकास करणे हे शासनाचे धोरण आहेत. मग त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी राहाव्या लागतील. मग त्या औद्योगिकरणाला महत्त्व देणे, हरित क्रांती घडवून आणणे. हरित क्रांतीमध्ये अजून एक भाग की शेतीला पूरक असे जोड व्यवसाय याला सुद्धा चालना दिलेली आहे. जसे दुग्ध व्यवसाय किंवा इतर काही व्यवसाय असतील त्याला चालना दिली शासनाकडून, त्यासाठी सबसिडी सुद्धा दिली जाते.
की लोकांनी ते इतर व्यवसाय सुरू करावेत आणि आपली आर्थिक वाढ करून आपला विकास करावा, यासाठी शासनाने प्रयत्न केलेले दिसून येते. भारताने नेहमीच आर्थिक वाढ हे धोरण स्वीकारलेले आहे. भारताचे हे धोरण गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी त्यासाठी वेगवेगळे विविध कार्यक्रम सुद्धा आखलेले आहेत. भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या आर्थिक धोरणावर पडलेला आहे. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसं वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव म्हणजे 1991 नंतर जगामध्ये जागतिकीकरणाला गती आलेली आहे. जागतिकीकरणामुळे की इतर देशातील उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सहज उपलब्ध होत गेले. त्यामुळे एक स्पर्धा निर्माण झाली आणि या स्पर्धेमध्ये भारतातील वस्तूंना सुद्धा या ठिकाणी स्पर्धेत उतरवावं लागलेलं आहे. त्यामुळे भारताने सुद्धा 1991 मध्ये या ठिकाणी जागतिकीकरणाला मान्यता दिलेली दिसून येते. विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र उद्योगांच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती. 1980च्या दशकामध्ये हे धोरण बदलले. या काळात विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल 1980च्या दशकात केले गेले. 1991च्या काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आत्ता सांगितल्या पद्धतीने पूर्वीचे विकासाचे समाजवादी धोरण सोडून भारताने आर्थिक उदारीकरण म्हणजे 1991 मध्ये आपल्या विकासासाठी समाजवादी धोरण सोडून आर्थिक उदारमतवादाचं धोरण स्वीकारलेलं आहे. यामध्ये जगातील जे मोठे भांडवलदार आहेत, उद्योजक आहेत, त्यांना भारतात आमंत्रण दिलं. भारतातून उद्योगधंदे उभारण्यास त्यांना परवानगी दिली की त्या आधारे त्या ठिकाणी भारतातील लोकांना रोजगार मिळेल आणि काही खाजगी क्षेत्राला सुद्धा यामध्ये संधी दिलेली आहे. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळात भारताच्या सरकारांनी केला. तसेच या सुधारणांना जनतेचा पाठिंबा देखील मिळाला. या सुधारणांमुळे कारण की विदेशातील अनेक उद्योगधंदे भारतात आले, त्यामुळे भारतातील लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे जनतेने सुद्धा या धोरणाला पाठिंबा दिलेला आहे. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत बरेचसे बदल झाले. भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आला. बाकीचं पुढच्या